सरकार दर्जापोटी बांधलेली घरं नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि सिडको एका बाजूला बांधलेल्या बिल्डिंग तोडण्याची कारवाई करत आहे। आपण लोकप्रतिनिधी आणि जनतेने हे काम थांबवलेलं आहे, काय अपेक्षा सिडको व्यक्त करा? सिडकोचा कारभार आज काल नव्हे कित्येक वर्षापासून त्याच्यावर प्रकल्पग्रस्तांनी भोंगळ कारभार असा एक शिक्का दिलेला आहे। तो अधिकारी कुणी असो, आजचा असो मागचा असो, त्याच्या अगोदरचा असू द्या, पण सिडकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला म्हणजे 2010 साली, 12 साली, 15 साली विविध वेळेला आश्वासन दिली 200 मीटरपर्यंतची घरं रेग्युलर होती, 250 मीटरची करायची। आता ह्या सगळ्या याच्यात झाल्यानंतरसुद्धा अजूनही ते तोडकार करत असतात। पण त्यांचं म्हणणं एक सिडकोचं आता आहे, जे ऑफिसर इथं आहेत चर्चा केली। आम्ही सकाळी आम्हाला समजल्यानंतर की आज आलेले इथं म्हटल्यानंतर आम्ही इथं आलो। सिडकोच्या ज्या मशीन चालू होत्या त्या आम्ही बंद केल्या, मशीनसमोर उभे राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत गेल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल आता नुकता गावकऱ्यांनी इथं भजन कीर्तन सर्व सुरू केलं, आमचे जे आंदोलनाची गाणी आहेत ती सुरू केली। हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत हे तोडक कारवाई करत असतील तर तेपर्यंत घरी जायचं नाही, इथेच बसून राहायचं। आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धारानं आम्ही पहिल्यांदा इथे बसलो होतो, बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन बंद करून, पण त्यांनी पुन्हा मशीन सुरू करण्याचं आम्ही जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम बंद पाडलं। आता विरकर साहेब नावाचे सिडकोचे जे अधिकारी आहेत अतिक्रमणचे प्रमुख ते इथं आता आलेले आहेत। त्यांच्याशी आता चर्चा आपण केली। त्या चर्चेमध्ये त्यांचा एक मुद्दा जो आहे त्यांना मी सांगितलं हे का होतं आहे, हे तुम्हाला का करावं लागतं आहे। सरकारनं अनेक वेळोवेळी प्रकल्पस्थांकरता असे निर्णय घेतलेले आहेत की त्यांची घरं रेग्युलर करायची, 200 मीटरपर्यंतची 250 मीटरपर्यंतची कसं काय करायचं त्याच्या मेथड ठरलेले आहेत। अगदी मी तर 2007 साली ज्यावेळेला विलासराव देशमुख साहेब आपले मंत्री होते, मुख्यमंत्री, तर त्यावेळेपासून तिथं मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला ही घरं रेग्युलर करण्याच्या दृष्टीनं 200 मीटर 250 मीटरचा जो गावठांच्या बाहेरचा चारीबाजूचा भाग आहे तर सर्वचा, तर त्याच्या बाहेर पेरिफेरल रोड टाकावा। काय करावा? रस्ता, म्हणजे त्या 200-250 मीटर पर्यंतची जी जागा आहे तर त्या जागेमध्ये आमचं गावकरी राहू, त्याच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आम्ही जाणार नाही। पण सिडको ते काही करत नाही, त्याच्यामुळे ते घोंगट बिघडायलं आहे। आणि मग 2008-12 अरे कितीपासून चाललं आहे? 1995च्या झोपड्या मुंबईच्या रेग्युलर करावी ठरलं त्यावेळेपासून आम्ही सुरू केलं आहे, म्हणजे त्याच्या अगोदरपासून की 95च्या झोपड्या रेग्युलर आमची का नाही। मग 2000, मग नंतर 2007-8, नंतर 2010-12 हे सगळं होत चाललेलं असताना सिडकोचा कारभार त्याच्यात तयारच नाही। आता जे अधिकारी आले त्याने आम्हाला सांगितलं की बघा आता कोर्टाचा निर्णय आहे। सरकारने ज्याला सांगितलं की 2022पर्यंतची घरं रेग्युलाइज करा, म्हणजे त्याच्या अगोदर अनेक वेळा सांगितलं आहे 15पर्यंतची करा, 20पर्यंतची करा, 22ची करा किंवा 12ची करा, 8ची करा। तर ह्या दृष्टीनं तर त्या कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही आणि आपल्यालाही जाता येणार नाही। आम्हाला गावकऱ्यांसुद्धा आम्ही सांगणं आहे की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही, कारण शेवटी गावातून जाता येताना आम्हाला मेलेल्या माणसाची तिरडी नेताना पण वाकडी तिकडी करावी लागते। मोटरसायकल आमच्या गावात जात नाही, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आता या अनेक वेळा विषय मांडलेले आहेत की नवीन घर बांधताना वगैरे जे रस्ता बंद करू नका, रस्त्यात येऊ नका। कधीतरी 1-2 लोक करतात आणि मग आम्ही म्हणतो कशाला, आपल्याला काय पडलं आहे, त्याचा परिणाम नंतर आपलं सर्व होतं। त्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा आपल्याला करायचं आहे, रस्ता कसा मोकळायला ते बघा, आपली जागा आहे ती पूर्ण वाढवू नका। 4 घरवाल्यांनी 4ही घरांची जागा अडवली तर नवीन पुढच्या बाजूला जाणार तर रस्ता राहील कुठं? अशा वेळेला सरकारनं आता एक चांगली योजना काढलेली आहे। 2 FS आहे, 2.5 FS आहे, 4 FS आहे, क्लस्टर योजनेनंतर क्लस्टर डायरेक्टली क्लस्टर नव्हे पण 3-4 लोक एकत्र या, 5-6 लोक एकत्र या, बिल्डरला पण डेव्हलपला तरी चालेल। 4 FS जर झाला तर आपल्याला त्याचा फार चांगला फायदा होणार आहे आणि रस्ते राहणार, पार्किंगला मोटरसायकल जात नाहीत तर कार जीप तुमची सगळी जाऊ शकेल। म्हणजे ह्या पद्धतीने करायचं असेल तर ते करायला आपण आता आधुनिक जगात आलो। पूर्वीच्या जगातली गोष्ट वेगळी होती। मी माझ्या वडिलांची आम्ही 8 भावंड, 4 भाऊ आणि 4 बहिणी, मोठ्या काकाची वेगळी, धाकट्या काकाची वेगळी, ती काय लहानच्या घरात राहणारच का? त्यामुळे त्याचं रिन्युएशन करायचं झालं तर करावं लागेल। मग त्यावेळेला आम्हाला त्या जागेत भागणार नाही, आम्हाला नवीन दुसऱ्या शेतकऱ्याची गावकऱ्याची जागा गावठांच्या बाहेर घेता येईल, पण ती त्याला आता मर्यादा सरकारच्या आतमध्ये राहायला लागेल। 200-250 असेल ना तोपर्यंत ती आखणी सरकारनं सिडकोनं पहिली
करून द्यावी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा करावा लागेल. पण जुन्या गावठाणामध्ये या परवानग्या घेतल्याशिवाय करता येणार नाही. आपण सगळी जागा अडवली तर जाण्याचे रस्ते आपले बंद होतात. पाईपलाईन टाकायला जागा मिळत नाही किंवा आणखीन सिडकोनं सुद्धा मध्यंतरी काँक्रीट रस्ते वगैरे केले तर ते करण्याचं प्लॅनिंग केलं, पण त्याला कोणी जागा द्या, पायरी आडवी येते दुसऱ्या घरवाल्याची. हे करू नये म्हणून आम्ही आमची गावकरीसुद्धा आम्ही तयार आहोत. इथं गव्हाण ग्रामपंचायत आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. म्हणजे इथं भाजपचा 2.5 वर्ष, शेकाचा 1.5 वर्ष, काँग्रेसचा 1 वर्ष, असे की आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही काय करत असतो. इथं साधारणतः शांतता प्रदर्शन गावकऱ्यांनी आम्ही भांडत असतो, बोलत असतो आणि इथं चांगल्या रीतीने चाललं आहे. पण तरी ते येऊन तोडातोडी करतात. त्यांचं म्हणणं आता आम्हाला थोडं पटलेलं आहे की 25 फेब्रुवारी 22 तारीख किती आहे, 25 फेब्रुवारी 22 ही कोर्टाने दिलेली तारीख आहे आणि त्याची ते बांधकाम झालं असेल पाडा म्हणून, तर ती पाडायची पाळी येणार ही सिडकोने बघावं. सिडकोनं त्याची नोंद घ्यावी आणि तशासाठी बांधकाम सुरू झालं, जोत्याचं काम सुरू झालं की त्यांनी काम बंद करावं. मग पाडायची पाळी कशाला येईल. सिडको झोपते आणि त्याचा परिणाम जर काय होतं, झालेली बिल्डिंग झाली, पाडा येतात, घरवाल्याचं गावकऱ्याचं नुकसान होतं आहे. तर त्याच्यामुळे आमचं ते सहकार्य आहे आम्हाला की ठीक आहे, ज्या पद्धतीने करायचं ते तर गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला त्याच्यानंतरची बांधकामं जी आहेत ही जर समजा आपल्या याच्यात बसत असतील 200-250 मीटरच्या आतमध्ये, पण सिडकोची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे. आपल्या जुन्या घराचं फोटो तिथे द्यावा लागणार आहे आणि तो दाखवावा लागेल आहे. सिडको आज करते. आमचा गावकरी उत्तर नोटीस त्यांची आली की उत्तर द्यायला जातं सिडकोमध्ये किंवा नाही माझं जुनं घर होतं, त्याचा फोटोही लावतो. ते अधिकारी फक्त घेतात, टाकतात, कुठं पत्ता नाही. त्याचा रिझल्ट आम्हाला द्यायला पाहिजे. काही तुमचं होईल ना होईल, करायचं नाही करायचं, तर तशा पद्धतीने जे असतं ते सिडकोनं तिथं काम करणारी माणसं चांगली ठेवली पाहिजे. आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आमच्याकडनं आता आम्ही ठरवलं आहे, त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले, मेंगडे साहेब जे वरती आहेत तिथं त्यांचे हे असिस्टंट हे आलेले आहेत, तुझे काय ते शिव आहेत आणि हे मुख्य शिव आणि हे आडापाडीचे मुख्य हे आहेत. तर त्यांनी मान्य केलं आहे. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, पनवेल आमदार, उरण आमदार यांच्याबरोबर सोमवार मंगळवारी वगैरे एक बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री आता चाललेत 20 तारखेला दावोसला म्हणजे फॉरेनमध्ये, तर ते आल्यानंतर होईल. पण तोपर्यंत म्हणजे बांधकाम कुणी करायचं नाही, दुरुस्ती काय करू काही नको आणि त्याला परवानगी घेऊनच करावं लागतील. आणि त्याच्या मधल्या काळात हे तोडातोडीला त्यांनी यायचं नाही. कुठे येऊन आवडतं तोडते नाही करायचं असं जैसे ते युद्धबंदी असतं ना, सिडकोच्या आपल्या युद्धबंदी स्टेटस को पाळायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी नियम पाळावा. नाहीतर मग पुन्हा आम्ही आता जसं आलो ना, होतो आपला पनवेलला ना घरी, म्हणून आम्ही इथे ताबडतोब धावत पडत आलो. मला 9 वाजता जय मात्रेचा फोन आला की शेट असं झालेलं आहे. अरे बाबा माझं आंघोळ व्हायची अजून, तुम्ही आंघोळ आटपणे या. मी 10:30 वाजता इथं हजर झालो. आता आम्ही ते तेव्हापासून रोखून धरलं आणि हे करून घेतलं. पण त्या ह्याच्या दृष्टीनं या पुढल्या कालावधीमध्ये ही पाडापाडीची पाळी त्यांच्यावर येऊ नये, आपण ती आणू नये आणि आपल्याला हा जो अधिकार तो मिळाला पाहिजे या दृष्टीनं सिडकोमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडं एक बैठक होईल लवकरच. त्यानंतर पुढलं बघू. फक्त विरकर सर, ठाकूर आणि भरत ठाकूर ना विरकर इकडे विरकर साहेब इकडे ए आंध्र विरकर साहेब इकडे ऍडिशनल कलेक्टर त्यांची पावर बरोबर आहे. तुम्ही या. भरत या, भरत पुढे ऍडिशनल कलेक्टर आहेत बघा, या पुढे तहसीलदार नाही, प्रांत नाही, त्याच्यावरती ते इथं आलेत आणि खरोखर पाडापाडी करणारी माणसं आहेत. हा शिंगम त्यांचा इकडे पाडापाडी करणारा माणूस आहे. तर यांच्या समोर चर्चा झाली सर्व आणि त्या ह्याच्यातून ठरलंय की जे 25 फेब्रुवारी 22च्या नंतरचं जे घर आहे त्याला ना तोडायचं ना ठेवायचं. तिथून निर्णय सिडकोकडे येईल त्यावेळेला बघायचं, पण नवीन बांधकाम करू नका काही नका. त्यांनी तोडायला यायचं नाही असं यांच्याबरोबर त्यांच्या साहेबाच्या बेंगडी साहेबाच्या बरोबर सुद्धा झालेलं आहे. तर आता मशीन यांनी घेऊन जायचं आणि आपण घरी जायचं. परत ती मिटिंग होऊन काय ठरेल ते होईपर्यंत तुम्ही काय परत इकडं कारवाई कुठंच नाही करायची. मान्य चला, मान्य ना तुम्हाला मान्य आहे ना. हो मान्य. साहेबांना बोललं संपला विषय. चला, प्रकल्पस्थांच्या एकजुटीचा विजय असो. प्रकल्पस्थांच्या एकजुटीचा विजय असो. ओके.